5 ओव्हरची मॅच आहे बघा. 2 ओव्हर पॉवर प्लेचे आहेत. 11:37 झालेले आहेत. प्रत्येक मॅचला 1-1 तास लागणार आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. अजूनही लीग स्टेजच्या 5 इम्पॉर्टंट मॅचेस आहेत, म्हणजे किमान 4 ते 4:30 पर्यंत या मॅचेस होतील. कारण मी जेव्हा पण स्पर्धेला जातो तेव्हा स्पर्धा कधीच लवकर होत नाही, कारण मला लवकर जाण्याची घाई असं, मग स्पर्धा कधीच लवकर होत नाही. चला चला लवकर. श्रेया 11चा 12th मॅन या ठिकाणी. श्रेया 11चा 12th मॅन स्टेजवरती या. जर आपण आला नाही तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. काल 3 टीमला पेनल्टी देण्यात आली होती, त्यामुळे श्रेया 11च्या 12th मॅनने रिपोर्टिंग करा. चला गेम इज ऑन. मॅचला सुरुवात होईल आणि दोनही टीम सज्ज आहेत. पहिला महत्वाचा सामना, पहिला विजय हा नेहमी खास असतो, कारण पहिला सामना जिंकला तर मग टेन्शन कमी असतं, आणि तो पहिला विजय मिळवण्यासाठी श्रेया 11 यश 11 मध्ये मॅचला सुरुवात होईल. आणि राजेश माली यष्टांच्या मागून फिल्डिंग सेट करतो आणि पहिला बॉलर रेडी झालेला आहे श्रेया 11 या टीमचा. पहिलाच बॉल, तेजस लेकुरवालेचा शॉट. अंकुश दादा भरपूर धावलाय. पहिला चेंडू होता. 5 ओव्हरची मॅच होती. अंकुश दादा जोश मध्ये, स्टॅमिना भरपूर आहे त्यांच्याकडे. हेदवलीच्या स्पर्धेमध्ये अंकुश दादाने बॅटिंग चांगली केली होती. आता भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजवणार का अंकुश. एक बॉल. दुसरा बॉल तेजस लेकुरवालेच्या बॅट मधून मिड विकेट पार करणारा तेजस लेकुरवालेचा हा षटकार. काल हरेश मालीने 50 केलेली आहे. चौकार, माफी असावी, चौकार. एका टप्प्याने चेंडू गेलाय. काल हरेश मालीने 50 केली होती, आज तेजस लेकुरवाले 50 ठोकणार का. महेंद्र लेकुरवाले खरं तर त्या अपेक्षेने, त्या एक्सपेक्टेशनने बघतात की तेजस लेकुरवालेने आज 50 करावी, आणि BGPL 2026 मध्ये संघासाठी देखील ते फायदेशीर राहील. कारण 2025 या वर्षामध्ये तेजसचा फॉर्म थोडा कमी होता, पण आता 2026 मध्ये नवीन वर्षामध्ये त्याला बॅक इन फॉर्म यावं लागेल. गोलंदाजाचा हा चेंडू पंच पाहतायत. व्हाईट बॉलची फेक झाली. एक्स्ट्राची रन ऍड होईल आणि टीमची टोटल वाढतीये 5 धावा. 2 बॉल 5. गोलंदाज नरेश, पण समोर तेजस लेकुरवाले. बॅक इन फॉर्म येत असताना बॅटिंग. शॉट भारी आहे तेजसच्या बॅट मधून. चेंडू चालला सीमा पार. तेजस लेकुरवालेचा तडाखा. यश 11चा पहिल्याच ओव्हर मध्ये बॅटिंगचा धमाका. संघ मालक यश लेकुरवाले उभे राहून ही मॅच बघतील, कारण तेजस जेव्हा यश उभे राहिले तेव्हा तेजसची बॅटिंग चालतीये, त्यामुळे आता त्यांना उभंच राहावं लागेल 30 बॉल पर्यंत, तेव्हा तेजसची बॅटिंग चालेल. धावा संख्या 3 बॉल मध्ये 11 धावा. 3 बॉल 11 धावा. चौथा बॉल, बॅट ब्रश आहे, अडवलाय चेंडू फर्स्ट स्लिपने, फेक झाली, वेगवान एक धाव. 12 धावा झालेले 4 बॉलच्या समाप्तीनंतर. स्ट्राइक रोटेट झाली. 4 बॉल 12. पहिल्या ओव्हरमध्ये अंकुश दादाच्या बॅटमधून आलेला चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स पोहोचल्यात तर मात्र 16. अंकुश दादाच्या बॅटमध्ये देखील ती धमक आहे दाखवत असताना 16 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. श्रेया 11 टीम आता राजेश यांना विचार करावा लागेल की पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन आल्यात. तेजस आणि अंकुश दोघे पण नॉट आउट आहेत. आता कोणत्या बॉलरकडे ओव्हर द्यावी याचा विचार टीम करतीये. 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. 16 ऑन बोर्ड.
केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती सर्व प्रेक्षक या मॅचला आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. बालेवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग, बालेवडी ग्रामपंचायतचं क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि त्या प्रेमाखातर खरंतर एक मोठी स्पर्धा, दरवर्षी ग्रामपंचायतची ही स्पर्धा बालेवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग, आणि या वर्षीचं हे देखणं सुंदर नीटनेटकं आणि भव्य आयोजन तुम्ही बघता मोरिया 11 क्रिकेट संघ मालेवाडी यांचं. आणि मालेवाडीकरांचं आयोजन नेहमीच खास राहिलेलं आहे. दरवर्षी जेव्हा पण त्यांनी स्पर्धा आयोजित केलेल्या त्यावेळी त्या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन केलेलं, आणि ही देखील स्पर्धा आपल्या उत्तम नियोजनाने इथे सुरू असताना 1 ओव्हर रन झाले 16. शॉट भारी आहे, सारलाय चेंडू सीमा पार, सावरतोड षटकार होता हा. टीमला सावरत असताना सावरतोड षटकार. तेजस लेकरवाले इन ऍक्शन, ऑन फायर झालेले तेजस लेकरवाले. BGPL 2026 दुसरी 50 ठोकण्यासाठी सज्ज आहे आणि ती हिम्मत ठेवून तो सध्या बॅटिंग करतोय मैदानाच्या आत. आणखीन एक शॉट तेजस लेकरवालेचा, कव्हरच्या वरून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमा पार. सिक्सर फोर धमाका तेजस लेकरवालेचा. बॅटिंग यश 11 ची. टीमची टोटल पोहोचली आहे धावा संख्या 26 धावा तुफानी आला तेजस लेकरवालेचा. आणि गोलंदाज श्रेया 11 चे मंगेशच्या विरोधात तुफानी फटकेबाजी सुरू आहे. आणि 26 ची ही टोटल. आणि बालेवडी ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच नंदुशेठ माळी यांचं आगमन या क्रीडांगणावरती होत आहे. नंदुशेठ माळी यांचं सहर्ष स्वागत. दमदार बॅटिंग. तिसरा बॉल विकेट किपरच्या हातात आहे. रन 26 आहेत आणि तेजस लेकरवालेची ही बॅटिंग. अंकुश खरं तर नॉन स्ट्रायकर यांना उभे आहेत. एक चौकार मारलाय अंकुशने, पण धावा आहेत टोटल 26. 3 बॉल 26. बॉलर तयार. चौथा चेंडू हाईट होती, आता घाई केली आहे आणि फलंदाज आउट. अंकुश बाद. बॅट्समन आउट झालेले आहेत अंकुश. गरज नव्हती या रन्सची, खरं तर घाई केली. दोघांमध्ये कॉलिंग चुकीचं ठरलं आणि यश लेकरवाले यांचा हा संघ यश 11 ज्याची टीमची टोटल सध्या चांगली आहे 26 धावा, पण विकेट एक आउट झालेली आहे रनआउटच्या स्वरूपात. आणि नवीन फलंदाज विनायक मैदानावरती आहेत. 26 धावा आहेत. 4 बॉल इथून कंप्लीट केलेत ते मंगेशने. 5वा चेंडू विनायकच्या बॅट मधून आले षटकार. खतरनाक शॉट. विनायकचा सिक्सर. टीमची टोटल 32. आज धावांचा ओघ वाढलाय. यश 11 यश लेकरवाले यांचा हा संघ जो सध्या चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय. 32 धावा आणि 1 बॉल बाकी आहे दुसऱ्या ओव्हरचा. बालेवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये व्यासपीठावरती आपण पाहतोय बालेवडी ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट उपसरपंच नंदुशेठ माळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना. धीम्या गतीचा चेंडू, स्लोवर बॉल, 1 रन विनायकने घेतली आणि 33 धावा 2 ओव्हर पूर्ण करत असताना टीम यश 11. तेजस लेकरवाले सध्या नॉट आउट बॅटिंग करतोय. 33 धावामध्ये एकट्या तेजसच्या धावा आहेत त्या मात्र 21. म्हणजे अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि 3 ओव्हरमध्ये 29 धावा करून आपली 50 कंप्लीट करेल का तेजस लेकरवाले याकडे लक्ष लागलेलं आहे. 2 ओव्हरमध्ये 33 आहेत. कुठेही खरं तर
ती संधी दिली नाही फिल्डिंग करणाऱ्या श्रेया 11 टीमला. विनीत राजेश माली यांचा हा संघ आहे श्रेया 11 या नावाने, आणि राजेश माळी विकेट किपरच्या भूमिकेत आहे, जे आपल्या सर्व प्लेयरला सांगतात की आपल्याला इथून ही पहिली मॅच जिंकायची आहे. कारण पहिली मॅच जिंकल्यानंतर मग उर्वरित 2 मॅचवरती टेन्शन नसेल. 2 मध्ये 1 जरी जिंकली तरी आज ट्रॉफी फिक्स अशी 2 सामन्यांची विजयी सुरुवात करावी लागेल. यश दीपक लेकुरवाले यांचा देखील मनामध्ये चक्र सुरू आहे. जर का पहिला सामना जिंकला तर पुढच्या 2 मध्ये एखादी मॅच जरी आपण जिंकली तरी एक तरी ट्रॉफी यश 11 टीमला नक्की मिळेल. पण दुसरीकडे राजेश माळी यांचेही प्रयत्न तेवढेच आहेत की पहिली मॅच, दुसरी मॅच आणि ट्रॉफी आपल्याकडे येईल. कारण प्रत्येकाला आज त्या विजयी ट्रॉफीसाठी नक्की दमदार खेळ करायचा आहे. शॉट विनायकच्या बॅटमधून मिडऑनला बीट करून चेंडू चालला लॉंगॉनकडे, एक सिंगल मिळाली. टीमची टोटल 34 आणि या 34 मध्ये एकटा तेजस बॅटिंग करतोय. 8 बॉलमध्ये रन्स केला त्याने 21. तेजस लेकुरवालेचा हा फॉर्म परत येणं यश 11 साठी देखील फायदेशीर आहे आणि त्याचबरोबर टीमसाठी देखील. शॉट भारी आहे तेजसचा, गॅप मोठा, गॅप शॉट सिलेक्शन, स्वीपरला पारित करणारा चौकार. खतरनाक बॅटिंग आज जणू काही मैदानावरती तो पवेलियन मधून सेट होऊन गेलेला आहे आणि मैदानावरती गेल्या गेल्या त्याने सुरुवातीच्या ओव्हर पासूनच दमदार बॅटिंग केली आणि टीमची टोटल 38. एकटा तेजस लेकुरवाले नॉट आउट बॅटिंग करतोय 25 या धावसंख्येवरती. महेंद्र लेकुरवाले बघतायत प्रत्येक येणारा चेंडू, तेजसच्या बॅटमध्ये येणाऱ्या धावा आणि त्यांच्या मनातला आनंद. म्हणजे रवींद्र जडेजाने बॅटिंग करावे आणि महेंद्रसिंग धोनीने डगआउट मधून कौतुक करावं, असं तेजसने बॅटिंग करावे आणि महेंद्र लेकुरवालेंच्या चेहऱ्यावरती स्माइली यावी. बॅट ब्रश, नो बॉल दिलाय पंचांनी. फुल टॉस होता, बॅटच्या टो एंडला लागला, पण फ्री हिट मिळेल ती आता तेजस लेकुरवालेला. 1 रन ऍड होईल ती यश 11ला आणि टीमची टोटल धावा संख्या 39. 39 धावा. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे अपील काही कामाची नसणार आहे आणि 39 धावा संख्येवरती यश 11 हा संघ. भूषण 11 संघाचे संघ मालक आकाश गाडे यांचा आज वाढदिवस आहे आणि आकाश गाडे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू आकाशजी गाडे. आणि वाह, खडे स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर मारलाय तेजस लेकुरवालेने आणि या सिक्सरने टीमची टोटल धावा संख्या 45. 4 बॉल कंप्लीट झालेले आहेत, 45 धावा झालेल्या आहेत आणि अजून 2 बॉल बाकी. ओव्हर नंबर 3 चे, ओव्हर नंबर 3 चे 2 बॉल बाकी आहेत. तेजस लेकुरवालेच्या बॅटिंगचा धमाका आणि हळूहळू 50च्या दिशेने वाटचाल करतोय तेजस लेकुरवाले. 31 धावा संख्येवरती नॉट आउट. तेजसच्या बॅट, नो बॉल दिला पंचांनी. तेजसचा शॉट मंगेशकडे चाललाय, धावलाय तेजस, पोहोचलाय. 3 धावा. नो प्लस 2 टोटल 3. 48 धावा. चुकी केली आहे गोलंदाजाने. पुन्हा फ्री हिट मिळाली आहे तेजस लेकुरवालेसाठी. तेजस लेकुरवालेसाठी परत एकदा फ्री हिट. अमरने 2 नो बॉल टाकलेत, 2 वेळा फ्री हिट दिलेली आणि आता दुसरा फ्री हिटचा फायदा कसा घेईल तेजस लेकुरवाले. शॉट, फ्री स्टाईल शॉट, सिक्सर मारला तेजस लेकुरवालेने. टीमची टोटल धावा संख्या 50 पार. धावा झाल्यात 54 धावा. 1 बॉलचा खेळ अजून बाकी. अमरच्या बॉलिंगचा 1 बॉल बाकी आहे. 54 धावा फलकावरती आहेत आणि 14 चेंडू मध्ये तेजस लेकुरवाले नॉट आउट बॅटिंग करतो 39 धावा संख्येवर. 14 बॉल नॉट आउट 39. 50 ठोकण्याची जी संधी आता निर्माण झालेली आहे तेजस लेकुरवालेसाठी.
हरेश माली बाउंड्री लाईन वरती उभे राहिलेत, बघतायत की काल 26 बॉल 73 त्यांनी केल्यात. आज त्या बॅटिंगला त्या धावसंख्येला इथून तेजस लेकूरवाले चॅलेंज करतोय. 14 बॉल 39. धीम्या गतीचा फुल टॉस, आणखीन एक उत्तुंग असा षटकार. आकाशाची उंची आणि तेवढीच लांबी. 60 धावा झाल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या यश 11च्या. ओव्हर नंबर 3 कंप्लीट. 3 ओव्हर मध्ये रन झालेत त्या 60. तीन ओव्हर कंप्लीट झालेले आहेत आणि बॅटिंग करणाऱ्या यश 11ची धावसंख्या आहे ती मात्र 60. तेजस लेकूरवाले 15 चेंडूमध्ये 45 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. तेजस लेकूरवालेच्या धावा झालेल्या आहेत 45. त्याचा फेवरेट खेळाडू आहे इंटरनॅशनल लेवलचा रोहित शर्मा, ज्याचा जर्सी नंबर देखील आहे 45. बरोबर 45-45 हा आकडा आता आलेला आहे आणि महेंद्र लेकूरवाले यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. तेजस लेकूरवालेचा बॅक इन फॉर्म आणि आता 50 ठोकण्यासाठी त्याला अवघ्या 5 धावांची गरज आहे. अवघ्या 5 धावांची गरज आहे. खरं तर अमर या गोलंदाजाने भरपूर धावा खर्च केल्या आणि यश 11ची टोटल 60 या अंकावरती. आता चौथ्या ओव्हरला सुरुवात होत असताना पहिला बॉल विनायकच्या बॅटमधून ऑन साइडला कॅचसाठी कॅच ड्रॉप. 2 धावा, 62 धावा. चौथी ओव्हर सुरू झालेली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे आणि तेजस लेकूरवाले 50च्या दिशेने वाटचाल करतोय. संघ मालक यश लेकूरवाले खरं तर ग्राउंड मधून या मॅचचा आनंद घेतात. विनायकची बॅटिंग देखील चांगली आहे, त्यामुळे स्ट्राईक विनायककडे ठेवण्यात आलेली आहे. शॉट विनायकच्या बॅटमधून षटकार. खतरनाक बॅटिंग. यश 11ची टोटल धावसंख्या 68 धावसंख्या. अजून 10 बॉल बाकी आहेत. मागच्याच 4 दिवसापूर्वी अंजपच्या मैदानावरती गावडे जांभिवली हा संघ आला होता आणि त्या संघाने 5 ओव्हरमध्ये 114 धावा ठोकल्या होत्या जानमन कळंबोली या टीमच्या विरोधात. आता गावडे जांभिवलीने जशा 114 ठोकल्या होत्या तसा आता कर्जत तालुक्यात कुठत्या तरी स्पर्धेमध्ये 114 पेक्षा जास्त धावा होतील का हे आता बघायचं. बॅटिंग करतो विनायक. चौथी ओव्हर, तिसरा बॉल. समोर मारलाय लॉंगॉनकडे, फिल्डर पुढे आला. 1 रन आली, धावसंख्या 69. 9 चेंडू अजून बाकी आहेत आणि त्याहून सर्वांचं लक्ष लागलंय की तेजस लेकूरवाले जो 15 बॉल मध्ये 45 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय तो आपली 50 इथून पूर्ण करेल का. खाली राहिलाय चेंडू गोलंदाजाचा. 4 बॉल 69 धावा. नरेश आलेले आहे. तेजस लेकूरवाले 50च्या दिशेने. 50 करणं हे प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं आणि ती हाफ सेंचुरी, दिमाखात हाफ सेंचुरी करण्यासाठी तेजसला फक्त एका षटकाराची गरज आहे, कारण 45 वरती तो नॉट आउट आहे 16 चेंडूमध्ये. नरेशचा हा चेंडू भरपूर हाईट होती, पंचांनी वाईट बॉल इथून घोषित केला. 1 रन ऍड होईल. 70 धावा ऑन बोर्ड लागलेले आहेत आणि तेजस लेकूरवाले लक्ष होतं 50चं. स्पर्धा BGPL 2026ची आणि आता तो क्षण आलेला आहे. 5 धावांची गरज आहे. तेजस लेकूरवालेचा शॉट मिड ऑनला बीट करून लॉंगॉनने पुन्हा चांगली फिल्डिंग केली. 1 रन आली, 71 धावा. चौथी ओव्हर आणि चौथ्या ओव्हरचे 5 चेंडू समाप्त.
मोरिया 11 क्रिकेट संघ मालेवाडी या टीमसाठी भालिवडी ग्रामपंचायतीचे सन्माननीय कार्यसम्राट उपसरपंच नंदुशेठ माळी यांच्या वतीने 20 खेळाडूंना टी शर्ट देण्यात आलेले, टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत. ते नंदुशेठ माळी यांचं मोरिया 11 क्रिकेट संघ मालेवाडी यांच्या वतीने मनापासून आभार. नेहमी नंदुशेठ माळी यांचा सपोर्ट मोरिया 11 क्रिकेट संघ मालेवाडीला राहिलेला आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये कर्जत तालुक्यात कुठेही स्पर्धा असो, मग डे असो का नाईट असो, मोरिया 11 क्रिकेट संघ मालेवाडीच्या पाठीमागे एक भक्कम पाठिंबा आणि खंदेश समर्थक म्हणून राहिलेले आहेत नंदुशेठ माळी, ज्यांच्या वतीने 20 टी शर्ट संपूर्ण टीमला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. थँक्यू सो मच नंदुशेठ माळी की आपण मोरिया 11 क्रिकेट संघ मालेवाडीला हे टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत. चार ओव्हरमध्ये 71 धावा आहेत आणि शेवटच्या ओव्हरला सुरुवात होईल तोपर्यंत तेजस लेकुरवाले स्ट्राईक वरती आला आणि 4 धावांची गरज आहे त्याला 50 साठी. राजेश माळी स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्क वरती लास्ट ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने, वेग भरपूर होता, चेंडू खाली राहिला, हाईट नव्हती बॉलवर आणि स्वतः कॅप्टन राजेश माळी बॉलिंग साठी आले आणि तेजस लेकुरवालेला इथून डॉट बॉल फेकत असताना मॅच मध्ये आता 4 धावांची गरज आहे 50 साठी. तेजस लेकुरवाले ती 50, 18 बॉल 46 नॉट आउट. दुसरा बॉल कॅप्टन राजेश माळीचा, काय गोलंदाजी आहे. राजेश माळीची ही बॉलिंग बघता राजेश माळीने 2 ओव्हर टाकायला हवे होते 5 ओव्हर मध्ये. म्हणजे अमरने जे पाणी पाजलं ते पाणी कदाचित विपक्षी टीमला पाजता आलं असतं. 2 बॉल डॉट. तेजस लेकुरवालेला बघावा लागेल, राजेशचा टप्पा ओळखावा लागेल आणि टप्प्यात कार्यक्रम करावा लागेल. 2 बॉल. तिसरा बॉल तेजसचा शॉट आलाय ऑन साइडला भरपूर वेगाने धावले. फिल्डर बघू शकाल नितीन दादा, 2 धावा इथून मिळतील. नितीन दादांचा स्टॅमिना भरपूर आहे, सराव आता कमी झालाय पण या मॅच मध्ये ते ताकद लावतायत. 48 वरती नॉट आउट. चेंडू फेस केलेत 20 आणि तेजसच्या बॅटमधून हा शॉट 50 साठी 2 धावांची गरज आहे. पहिली कंप्लीट, दुसरी साठी धावला तेजस, तेजस टाळा होऊन जाऊ द्या. 21 चेंडू मध्ये अर्धशतक. भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 मालेवाडीचा हा खेळाडू, यश 11चा हा खेळाडू तेजस लेकुरवाले. तेजस एकदा बॅट ओव्हर करा आणि आपण खेळाडू कक्षाला खरं तरी बॅट दाखवा. संघ मालक यश दीपक लेकुरवाले यांच्या वतीने 1000 रुपये तेजस लेकुरवाले साठी. 50 ठोकली आहे BGPL 2026 मध्ये. राजेश माळी स्वतः कॅप्टन. फुल टॉस, आकाशाची उंची आणि तेवढाच लांब 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 षटकार. टीमची टोटल या सिक्सरने 81 धावा आणि अजून राजेश माळीचा 1 बॉल बाकी. 81 धावा 22 चेंडू मध्ये 56 धावा. काल 23 चेंडू मध्ये राजेश माळी 23 चेंडूने हरेश माळीने 73 केल्या होत्या. 26 चेंडू मध्ये 73 होत्या आणि आज 22 चेंडू मध्ये 56 धावा करत असताना तेजस लेकुरवाले काय धमाका त्याने दाखवला. 81 धावा संख्येवरती यश 11. लास्ट बॉल, आणखीन एक. 1 मोर हिट, ट्रिमेंडस शॉट. 87 धावांनी यश 11ची पहिली बॅटिंग इथून फिनिश झाली. 62 धावा संख्येवरती नॉट आउट इनिंग खेळून परतलाय तेजस लेकुरवाले. काय बॅटिंग केली, 62 नॉट आउट. तेजस लेकुरवालेने चेंडू खेळले 23, रन्स केल्यात 62 आणि नॉट आउट तो परतलाय. पहिल्या बॉल पासून तर शेवटच्या बॉल पर्यंत त्याने दमदार धुवाधार बॅटिंग केली आणि 87 धावा संख्या उभारली आहे यश 11 या टीमने.
तेजस लेकरवालेला आपण दीपक शेठ लेकरवाले यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी लगेच देतो. तेजस या आपण कॅमेरामॅन कॅमेरा जरा झूम करा स्टेजकडे. मी विनंती करेन दीपक शेठ लेकरवाले यांना की आपण 1000 रुपये इथे आलेले आहेत. 1000 रुपये इथे आलेले आहेत. दीपक शेठ आपल्या शुभ असते. आपण तेजस लवकर या लगेच. आपण टॉस बॉक्समध्ये तिथे या जिथे कॅमेरामॅनने कॅमेरा पूर्णपणे झूम केलेला आहे. आणि मी संघाचे संघ मालक यश दीपक लेकरवाले आणि दीपक शेठ लेकरवाले यांना विनंती करेल की आपण समोर यावं आणि तेजस लेकरवाले आपण ते 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथून लगेच कलेक्ट करा. एकदा टाळ होऊन जाऊ द्या. नॉट आउट 62 धावांची इनिंग आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज यश 11चे संघ मालक दीपक शेठ लेकरवाले यांच्या वतीने. व्हेरी गुड बॅटिंग अँड व्हेरी गुड परफॉर्मन्स. टीमची टोटल 87 धावा आणि 88 धावांचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. 88 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. आदरणीय दीपक शेठ लेकरवाले आणि त्याचबरोबर मुख्तार भाई माफी असावी मुख्तार भाई यांचं आगमन. सहर्ष स्वागत आहे मुख्तार भाई आपलं आणि त्याचबरोबर दीपक शेठ लेकरवाले आपलं देखील. मोरिया 11 मालेवाडीचे जुने टीमचे हेड कोच अभिमान थेर टेम्पोवरती बसून अभिमानजी थेर या मॅचचा आनंद घेत आहेत. अभिमानजी थेर यांनी देखील कोचची भूमिका सांभाळलेली आणि यश 11ची धावा संख्या आहे 87 धावा. 88 धावांचं टार्गेट आहे श्रेया 11 या संघाला. 88 रनचं टार्गेट. श्रेया 11च्या बॉलर नरेशने 2 ओव्हर टाकल्या. 2 ओव्हरमध्ये त्याने 27 धावा दिल्या आणि अमरने एका ओव्हरमध्ये 27 दिल्या. पुढील वाटचालीसाठी या दोनही गोलंदाजांना शुभेच्छा नक्की असतील. मुख्तारबाईंच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. 88 धावा इतकी मोठी टोटल आणि 5 ओव्हरमध्ये भूषण 11 टीमचे संघ मालक आकाश गाडे यांचा आज वाढदिवस आहे. आकाश दादा तुम्हाला वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग सर्वांच्या वतीने आकाश गाडे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आपलं आयुष्य हे उदंड निरोगी असो ही आम्ही प्रार्थना करतोय आणि आकाश गाडे यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन नक्की होईल. वाढदिवसाचा केक मित्र परिवाराच्या वतीने नक्की घेऊन येतील आणि या ठिकाणी आपण कॅमेरा समोर आकाश गाडे यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करू. चला फिल्डिंग लावून घ्या तेजस. जास्त टाइम घेऊ नका. 88चा टार्गेट आहे. 30 चेंडू आणि 88चा टार्गेट आहे. दुसरी मॅच आहे. टोटल 9 मॅचेस आहेत. 12 वाजून गेले त्यामुळे वेल घेऊ नका अजिबात. 30 बॉल 88चा टार्गेट असताना राजेश माळी आणि त्यांच्या साथीला मंगेश वाघमारे बॉलिंग मार्क वरती सुरुवात करतोय तेजस लेकरवाले. पहिल्या ओव्हरमध्ये ही बॅटल चांगली रंगेल कारण समोर राजेश माळी आहे. एक चांगला फलंदाज आणि त्याच्या विरोधात एक ऑलराऊंडर तेजस. पहिलाच बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह हातातून चेंडू निसटला. महेंद्र लेकरवालेने कव्हर केला मिड ऑन मध्ये. पहिल्या बॉलवरती कुठलीही रन्स नाही. श्रेया 11 टीमला भरपूर अपेक्षा आहे की राजेश माळी जो स्ट्राईक वरती आहे तो फलंदाज या मॅचला कलाटणी देऊ शकतो कारण त्याच्याकडे ते स्ट्रोक आहेत. मोठी इनिंग तो खेळू शकतो. तेजस लेकरवालेच्या 50ला तो चॅलेंज करू शकतो अशी बॅटिंग आहे. तो राजेश माळी स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा यॉर्कर स्पॉटवर महेंद्र लेकरवालेकडे दुसरा चेंडू. मिड ऑन मध्ये 2 बॉल दोनही चेंडूवरती फिल्डिंग केली महेंद्र लेकरवालेने आणि 2 बॉलमध्ये कोणतीही रन नाहीये. आता राजेश माळी नवीन चेंडूवरती कशा पद्धतीने बॅटिंग करेल. आडव्या बॅटने ऑन साईडला मारणार की चेंडूच्या मेरिटनुसार ऑफ साईडला मारणार. 2 बॉल 0 धावा.
शॉट ऑन साइडला काऊ फेस मध्ये विनायक मिसफिल्ड झाली. खराब फिल्डिंग चौकार. 3 बॉल 4 धावा. आधी चेंडू थांबवणं गरजेचं होतं पण घाईघाईने थ्रो करण्याच्या नादामध्ये हा चौकार गेलाय आणि 4 धावांनी श्रेया 11 विनीत राजेश माळी या संघ मालकाच्या टीम श्रेया 11 ची सुरुवात. 3 बॉल 4 धावा. तेजस सहा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. वाईट चेंडूची फेक केली तेजसने. 3 बॉल आणि 5 धावांनी सुरुवात. 88 म्हणजे फार मोठी टोटल आहे पण जर का श्रेया 11चा एक जरी फलंदाज मैदानावरती तग धरून राहिला तर ही देखील धावसंख्या फार मोठी नाहीये 30 चेंडूमध्ये. 3 बॉल 5. राजेशच्या बॅटमधून स्ट्रोक. तेजस पोचला एका हाताने. डायरेक्ट हिट 3 स्टंप समोर होते. डायरेक्ट हिट मिस झाली. 1 रन इथून मिळेल आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 6. विकेट फार महत्वाची ती राजेशची. ज्या राजेशने खरं तर एक चौकार मारलाय पण त्याच्या साथीला जो फलंदाज आहे मंगेश वाघमारे खरं तर त्याच्याकडे ताकद भरपूर आहे पण जर का स्ट्रोक त्याने लगावले रन्स जर इथून केल्या तर हे टार्गेट चेस करता येईल कारण पहिल्या 4 बॉलमध्ये रन्स आलेत फक्त 6. हेलिकॉप्टर मंगेश वाघमारेचा पुन्हा एकदा षटकार आला हाताला स्पर्श करून. हा सिक्सर. कॅच व्हायला हवी होती का? एका हाताने ही कॅच पकडायला हवी होती का विनायकने? कारण रन्स पोहोचल्यात 5 चेंडूमध्ये 12. सावळेवाडीच्या या मैदानावरती कितीही मोठा स्कोर झाला तरी विजयाची खात्री नाहीये कारण सहजपणे षटकार चौकार येत आहेत. 5 बॉलमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. फिल्डिंगमध्ये चेंजेस आता करण्यात आलेले आहे आणि शेवटचा बॉल इथून टाकण्यासाठी मार्गस्थ झालेला आहे तो तेजस लेकरूवाले. सामना करेल मंगेश वाघमारेचा शॉट इथून ऑन साइडला. 1 रन आणि पहिल्या ओव्हरमध्ये तेजस लेकरूवालेने धावा दिल्या 13. 24 बॉल आणि 75 धावांची गरज आहे बॅटिंग करणारा श्रेया 11 संघाला. 24 बॉल 75. चोवीस चेंडू आणि 75 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन आलेले आहेत. समोर चेंडू ठेवलाय मंगेश वाघमारेला. अशा बॉलिंगची गरज आहे ती यश 11ला. तर लवकरात लवकर ही मॅच आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की करतील.
2 ओव्हर इथून श्रेया 11ची टोटल 17 धावा आहे. अजूनही 71 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. यानंतर होणारी मॅच भूषण 11 वर्सेस श्रेया 11 असा यानंतर सामना असेल. श्रेया 11 मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करते. भूषण 11चे कर्णधार, भूषण 11चा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं लगेच. 18 बॉल आणि 71 धावसंख्येची गरज आहे. राजेश माली आणि नॉन स्ट्रायकर यांना संघ मालक राजेश माली. 18 बॉल 71, फार मोठा पल्ला आता गाठायचा आहे श्रेया 11 या टीमला. ऑन साईडला फ्लिक केलंय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू अडवण्यात आला आणि बघायचंय चौकार. लेझी क्रिकेट, सहज सोपा चेंडू चौकार गेला. 17 मध्ये 67 ची गरज. सतरा बॉल आणि 67 धावांची गरज आहे. तेजस राजेशच्या अगेन्स्ट डॉट बॉल इथून टाकलेला आहे आणि 16 बॉल 67. आता या धावा करण्यासाठी खरं तर सिंगल डबलने या धावासंख्येपर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोठे स्ट्रोक मारावे लागतील आणि राजेश माळीच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत, पण तो गगनचुंबी षटकार ज्याची श्रेया 11 वाट पाहतोय. समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ वरून महेंद्र आले. सिंगल रन. 66 धावा येणाऱ्या 15 बॉलमध्ये. 15 बॉल आणि 66 धावा. राजेश माळी खरं तर 2 वर्षापूर्वी, 1 वर्ष आधी, आय थिंक की 2 वर्षापूर्वी 1 बॉलमध्ये 6 धावांची गरज असताना षटकार मारला होता राजेश माळी यांनी. आणि आता पुन्हा एकदा त्याच षटकारासारखे काही स्ट्रोक मारावे लागतील, पण इथे यष्टी उद्ध्वस्त केली. क्लीन बोल्ड केलं राजेश माळीला आणि श्रेया 11चा फलंदाज क्लीन बोल्डच्या स्वरूपात इथून आउट होत असताना आता मी भूषण 11च्या कॅप्टनला आमंत्रित करेल की आपण टॉससाठी यावं आणि श्रेया 11 आणि भूषण 11 मध्ये पुढील मॅचचा टॉस आपण इथून लगेच करणार आहोत. लक्ष फार मोठे आता. अजूनही 66 धावा. भूषण भगत नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आणि आता जी ताकद होती फलंदाजांची, लक्ष इतकं मोठं आहे की त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना चौफेर फटकेबाजी करावी लागेल. तेजस लेकुरेवाल्याने आधी बॅटिंग दमदार केल्याने त्यानंतर बॉलिंगने देखील विकेट कमावतोय. समोर खेळलेत. मिड ऑफ मध्ये खराब फिल्डिंग झाली आणि महेंद्र पोहोचलाय. एकच धाव. 1 धाव्यांनी टीमची टोटल धावसंख्या 23. अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी गरज आहे ती 65 धावसंख्येची. तेजसचा शेवटचा बॉल. राजेश मालीचा शॉट. कॅचची संधी आणि कॅच आउट. मोठी विकेट. श्रेया 11चा फलंदाजीचा ओपनिंग फलंदाजीतून आउट झालाय. 3 ओव्हर इथून समाप्त झाल्या. रन झाल्या 23. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी रन्स हव्यात 65. 12 बॉल 65 ची गरज आहे आणि नितीन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. आता सामना जिंकण्यासाठी नव्हे तर सामन्याच्या धावसंख्येच्या समीप जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण जर का पॉइंट सेम झाले तर आपल्याला रन रेटचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे जी टीम कमी चेंडूमध्ये जास्त धावा करेल त्यांचा रन रेट चांगला राहील. आणि आता 12 बॉलमध्ये 65 धावांची गरज आहे ती श्रेया 11 टीमला. चला भूषण 11चे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत का? भूषण 11 टीम कॅप्टन
कल्पेश आपण टॉस साठी या आणि त्यानंतर श्रेया 11चे कॅप्टन राजेश माळी दादा या ठिकाणी आहेत. मी विनंती करेल बालिवडी ग्रामपंचायतीचे सन्माननीय या परिसरातील किशोरजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. भूषण 11 आणि श्रेया 11 या दोन कॅप्टन दरम्यान आपण टॉस करतोय. कल्पेश या आपण आणि मी राजेश माळीला विनंती करेल की आपण पुढील मॅचचा टॉस करूया. पहिलाच बॉल 12-65 दूर आहेत खेळाडू. 1 रन. 11-64 ची गरज आहे. मी राजेश माळी यांना विनंती करेल श्रेया 11चे कॅप्टन आणि किशोरभाई गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. 11 बॉल 64 रनची गरज आहे. या दरम्यान पुढील मॅचचा नाणेफेक आपण इथून करीत आहोत. नितीनच्या बॅट मधून स्ट्रोक पण एकच जाव. 10 बॉल 63. चल कॅमेरामॅन आपण कॅमेरा झूम करा. किशोर गायकवाड यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. टॉस जिंकलाय भूषण 11ने आणि कॅप्टन कल्पेशचा डिसिजन येईल बॉलिंग करण्याचा. क्लीन बोल्ड. बॅटर आउट. 9 बॉल आता 63 ची गरज आहे. तर उर्वरित चेंडू फक्त खेळून धावा कराव्या लागतील. आता जिंकण्याचं जे स्वप्न आहे ते कदाचित अधुरं राहू शकतं, अपूर्ण राहू शकतं बॅटिंग करणाऱ्या श्रेया 11 या टीमचा. कारण 9 बॉल आणि 63 धावा. ज्या धावा तेजस लेकुरवाने केल्या 62 त्या धावा त्यांना आता 9 चेंडू मध्ये करायचे. शॉट भारी आहे समोर मिड विकेटला. वेगवान ताबडतोब चौकार. 8 बॉल बाकी आहेत. जिंकण्यासाठी रन्स हवेत 59. बालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 हे पर्व आणि 8 बॉल मध्ये 59 रन्स करायचे श्रेया 11ला. शॉट उंच हवेत गेलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. कॅच सोडलेली आहे. 2 धावा मिळतील. 7 बॉल 57. 7 बॉल आणि 57 धावांची गरज आहे. सामना आता टप्प्याटप्प्याने पुढे चाललाय. रन्स होणं आता इम्पॉसिबल आहे. 7 बॉल मध्ये 7 सिक्सर आले तरी देखील मॅच फार दूर आहे श्रेया 11 साठी. बॅट वरती घेतलाय. ऑन साइडला मारलाय. तेजस लेकुरवालेकडे बॉल जाईल आणि एका रनने संपली ओव्हर. 56 धावा एका ओव्हर मध्ये करायचे श्रेया 11 टीमला. पुढील मॅचचा देखील टॉस झालेला आहे. श्रेया 11 हा संघ नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करणार आहे आणि भूषण 11 हा संघ फिल्डिंग करणार आहे. श्रेया 11 बॅटिंग आता या मॅचची देखील शिल्लक आहे 6 मध्ये 56 करायचे. महेंद्र लेकुरवालेंकडे हा चेंडू सोपवण्यात आलाय. धीम्या गतीचे बॉलर आहेत. कमी धावगतीने चेंडू टाकण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत आणि चेंडू आता कमी राहिलेत, फारच कमी आहेत आणि धावा भरपूर आहेत. 56 धावा आणि 6 बॉल. महेंद्रचा चेंडू पहिलाच फुल टॉस. चौकार. 4 धावा आल्या. 5 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. महेंद्र लेकुरवाले फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करतायत. रन्स जरी भरपूर असतील, सामना जरी ताब्यात असला तरी रन रेट वरती जर का विषय आला मग एक रन फार महत्वाची होऊ शकते. त्या अनुषंगाने फिल्डिंग मध्ये चेंजेस करतात की आपल्याला जास्त धावांनी सामना जिंकायचा आहे. 5 बॉल 52. शॉट समोर मारलाय. 1 रन. 4 बॉल आता 51 ची गरज आहे. श्रेया 11च्या गोलंदाजांनी खरं तर एकही असा बॉलर नव्हता की ज्याने 10 पेक्षा कमी धावा दिल्या असतील. प्रत्येकाने 16, 17, अमरने 27, परत 11, 17 अशा धावा आणि हा हेलिकॉप्टर लॉंग ऑफच्या हातातून झेल आणि षटकार. 3 बॉल आणि आता 45 धावसंख्येची गरज आहे.
कॅचची संधी. कॅच ड्रॉप. डोक्यावर टोपी असताना देखील सूर्यदेवाला इथून मात्र सूर्यकिरणे आलीत असं कारण सांगणारे विकेट किपर. नमस्कार केला सूर्यदेवाला की थोडं ऊन कमी करा म्हणजे मला कॅच पकडता येईल. 44 धावांची गरज आहे. चांगला स्ट्रोक मारलाय. इथून चौकार. 40 धावांचा अंतर राहिलं. श्रेया 11 धावसंख्येचं अंतर कमी करतोय कारण रन रेट वरती विषय आला तरी ह्याच धावा त्यांना फार कामाला येऊ शकतात. आणि एक बॉल बाकी आणि महेंद्र लेकुरवालेची ओव्हर. एक तरी विकेट महेंद्र घेईल का आता कारण 2 वेळा संधी गमावलेली आहे. आणि क्लीन बोल्ड. दांडी गुल केली. मॅच संपली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 23 चेंडू मध्ये 62 धावांची इनिंग खेळणारा आणि आपल्या बॉलिंग मध्ये विकेट कमावली 2 विकेट तो तेजस लेकुरवाले ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तेजस लेकुरवालेला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथून दिला जाईल. आणि पुढील मॅच साठी भूषण 11 कल्पेश वैभव माळे आपण फिल्डिंगसाठी डॅनी आपण फिल्डिंगसाठी एंट्री करा लगेच.